नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमचे जे पण काही डाऊट असतील, प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये पी-सी-एम सेकंड अटेम्प्टचं रिझल्ट कधी लागणार आहे, ते या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. तर तुम्हाला माहीत आहे पी-सी-एम फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट 17 तारखेला आलेला आहे. आता एमचं फर्स्ट अटेम्प्टचा 17 जूनला आलेला आहे. आता सेकंड अटेम्प्टचं कधी येणार आणि पी-सी-बीचं फर्स्ट अटेम्प्टचं पण रिझल्ट आलं आणि त्याच्यासोबतच पी-सी-बी सेकंड अटेम्प्टचं रिझल्ट सुद्धा काल आलेलं आहे. ठीक आहे. याचा अर्थ पी-सी-बी सेकंड अटेम्प्टचं आपलं काय आलेलं आहे, तर रिझल्ट आलेला आहे. आता पी-सी-बी सेकंड अटेम्प्टचं रिझल्ट कधी येणार? तर आपण एक अंदाज लावू शकतो, की 22 जून टू 27 जून पर्यंत हा पेपर येऊ शकतो. 22 जून टू 27 जून पर्यंत. ठीक आहे. आता हे कशामुळं सांगत आहे मी? कारण पी-सी-बी सेकंड अटेम्प्टमध्ये जेवढा गॅप होता, तेवढाच आपण पी-सी-एम ग्रुपमध्ये तेवढा गॅप गृहीत धरून चालू शकतो. पण याच्यापेक्षा लवकर येऊ शकतो का? तर 21 तारखेला सुद्धा येऊ शकतो असे पण चान्सेस आहे. कारण ऑलरेडी जी प्रोसेस आहे ती खूप जास्त स्लो झालेली आहे. आता याच्यानंतरची गोष्ट केली आपण तर कॅप राउंड प्रोसेसेस कधी चालू होणार? तर बघा कॅप राउंड जे पण कॅप राउंड प्रोसेसेस असतात, ॲडमिशन प्रोसेसेस असतात, ती इंजिनिअरिंगसाठी लवकर 29 तारखेपासून टू 5 तारखेपर्यंत चालू होण्याची खूप जास्त शक्यता आहे. म्हणजे फॉर्म फिलिंग चालू होण्याची शक्यता आहे. फॉर्म फिलिंगमध्ये 15 ते 20 दिवस तुम्हाला दिले जात असतात. ठीक आहे. तर एवढी माहिती तुम्हाला कळाली. तर आपण हे एक्स्पेक्टेड सांगितलेलं आहे पी-सी-बीच्या अंदाज लावून. ठीक आहे. तो सो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. धन्यवाद.